हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज 27 मे सोमवार होता, कारण की आज 10th वाल्यांचा सगळ्यांचा रिझल्ट डे होता आणि माझा पण सॅड डे होता. कारण की सॅड म्हणजे सॅड पण होऊ शकतो आणि हॅपी पण होऊ शकतो. त्यामुळे मी तर रेडी होऊ लागलेले होते. पण माझा चेहरा अजिबात चांगला नव्हता. तरी मी स्वतःला मोटिवेशन देत होते की मी पास होईल आणि प्रे करून मी नाश्ता करत होते. मम्मीनं बळजबरीनं नाश्तासुद्धा करायला लावला मला. तरी मी नाश्ता केला आणि मी इकडे वेट करत होते. तर 1 वाजता माझा रिझल्ट येणार होता. तर आता फक्त 11 मिनिट राहिलेले आहेत 1 वाजायला. मी खूप घाबरलेली होते इकडे. खूप टेन्शन पण येत होतं मला. कारण की माझं 10thमध्येच ॲक्सिडेंट झालेलं होतं. त्यामुळे माझे 2 मंथ सुट्ट्या घेतलेल्या मी शाळेकडून. तर माझं पोर्शन खूप मागं पडलेलं. तरीसुद्धा मी फुल स्टडी केलेला आहे. फक्त आता 4 मिनिटं राहिलेले आहेत आणि माझी मम्मीकडे रडत होती. खूप टेन्शन घेत होती माझी मम्मी, की माझी मुलगी पास होती की नापास होती असं तिचं चाललेलं. बट मला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स होता आणि माझा रिझल्ट लागला. तर मला 70.60% भेटलेले आणि मी खूप हॅपी झालेले होते आणि मला या गोष्टीचा खूप गर्व वाटतो, की मी रील्स बनवते, व्लॉगिंग बनवते, तरीसुद्धा मला 70.60% भेटलेले. याचा मला खूप गर्व वाटतो आणि मी ट्युशनसुद्धा लावलेला नव्हता आणि माझा 2 महिने खूप गॅप पडलेला ॲक्सिडेंटमुळे. तर एवढंच. आणि हा माझा पार्ट 1चा ब्लॉग आहे. पार्ट 2साठी तुम्ही रेडी राहायचं, कारण की तिकडे माझं 10th रिझल्टचं सेलिब्रेशन आहे. तर इकडे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तुम्हाला किती